अभी नहीं तो कभी नहीं असा नारा देत संगमनेर अकोला या परिसरातील शेतकरी नागरिक जे आहे ते नाशिक पुणे रेल्वे मार्ग या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी चक्का जाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। आपल्या बरोबर या ठिकाणी आंदोलन करते महिला आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई काय सांगशाल, तुम्ही 2 तासापासून बसेल आहात? आम्ही आमच्या भविष्यासाठी, आमच्या पिढी, आमच्या पुढच्या भविष्य मुलांसाठी, आमच्या तरुण पिढीसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या व्यापारी बांधवांसाठी आम्ही सगळेजण इथं आमच्या रेल्वेच्या हक्कासाठी आम्ही सगळे इथं जन आंदोलन करायला आलेलो आहोत। इथे सगळे जे लोक आलेले आहेत त्यांना कोणालाही आम्ही आमंत्रण दिलेलं नाही। त्यांनी आपल्या स्वतः हिताने स्वतःच्या इच्छेपुरी इथं आलेले आहेत। इथं कोणाला आमंत्रण द्यायची गरज पडलेली नाही आम्हाला। इथं लोक सगळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी इथे येऊन बसलेले आहेत। जेव्हा हा मार्ग हे झालं होतं, सँक्शन झाला होता, मग हा का पळवला गेला? जेव्हा त्या बाजूनी नाशिकवरून, शिर्डीवरून आणि अहिल्यानगरवरून रेल्वे मार्ग ऑलरेडी असताना सुद्धा तिथं का परत दुसरी मार्ग लागतीये? इथं नसताना तुम्ही इथं देत नाही, हेच तुमचं विकसित भारत आहे का? हे मला प्रश्न आहे माझ्या सरकारला। आणि माझ्या पुढच्या पिढीसाठी आम्ही सगळेजण इथं हलणार नाहीये। जोपर्यंत इथे रेल्वे येत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन चालू राहणार। आमदार सत्यजित तांबे जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आम्ही सगळेजण आंदोलन ह्याच्यासाठीच करतोय, आमच्या हक्कासाठी करतोय, आमच्या नागरिकांच्या हक्कासाठी करतोय। हे जोपर्यंत त्यांना अटक झालेली असेलच, जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही कोणीकडनं हलणार नाही। काय वाटतं या लोह जो मार्ग आहे हा बदललाय, याचा परिणाम काय होणार आहे या भागात? इथे शेतकऱ्यांचा लॉस आहे। आमची तरुण पिढी रोज स्कूटरवर, मोटरसायकलवर, बसने प्रवास करते पुण्याला कामाच्या निमित्ताने तिथं जायला। त्यांना हे रेल्वे झाले की त्या मुलांना रोजच्या रोज घरी येता येईल। 1 तासात पुण्यावरून संगमनेर पोहोचू शकतात आमची तरुण पिढी। आमचे शेतकरी बांधवांना त्यांचा व्यवसाय करायला सोपं होईल, व्यापारी बांधवांना पण इथं पुण्याला, नाशिकला जायला सोपं होईल। हे व्यवहार ह्याची इकॉनॉमी वाढेल आहे इकडच्या संगमनेर तालुक्याची। तर ह्यासाठी हेच सगळं फायदेशीरच रस्ता आहे हा। काय वाटतं कोण यामध्ये आडकाठी घालते? काय वाटतं कोणी घालू आम्हाला माहित नाही। जे घालाल त्यांचं वाटोळ होईल, जे घालाल त्याचा वाटोळ होईल, कारण कर्म खूप चुकीचा असतो, कर्म परत उत्तर देत असतो। म्हणून आम्हाला आमच्या हक्काचा रेल्वे पाहिजे म्हणजे पाहिजेच। हक्काची रेल्वे पाहिजे याकरता हे आंदोलन जे आहे हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करताय। अनेक जे आंदोलन करताय त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। राहत नाही काय सांगशाल? रेल्वे जी आहे ही खरं तर महत्त्वाची भूमिका अशी आहे की शासन जर संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन सुद्धा सगळ्या दृष्टीनं एकमेकांना शहरं जोडतंय विकासाच्या दृष्टीनं, आणि विकसित भारताचं स्वप्न दाखवूनच सगळं आपण शासनामध्ये आलोय। 2014 पासून आपण हे सगळं ऐकतोय। आणि इथले जे आमदार होते, जे आता माजी आमदार म्हणून आपण ज्यांना म्हणतोय, त्यांनी जर इथली रेल्वे मंजूर करून आणलेली होती, सगळ्या प्रकारच्या आर्थिक बाब पूर्ण झालेली होती। जर बँकेने जर 60% कर्ज दिलं होतं तर ते कशाच जीवावर दिलं होतं? म्हणजे जमिनी अधिग्रहित झालेल्या होत्या, लोकांना मुआवजा गेलेला होता, आणि सगळ्या प्रकारची यंत्रणा रेल्वे येण्यापर्यंत, आणि रेल्वेची जी साल होतं ते 2027 होतं, म्हणजे 27ला इथं रेल्वे धावणार होती। सगळ्या गोष्टीची पूर्णता झालेली असताना असं काय झालं की नंतर रेल्वेच रद्द करून टाकली। आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की रेल्वे शिर्डीने जाईल। शिर्डीला जायला आमचा अजिबात विरोध नाहीये, शिर्डीवरून रेल्वे आहे, तिथं लोकांना त्याच्या सोयीसुविधा मिळतात। आम्हाला रेल्वेची गरज आहे, कारण आमची मुलं जी पुण्याला शिकायला जातात, जी मुलं नोकरीला जातात, त्या मुलांची गरज आहे। आमचा सगळा व्यवहार हा पुण्याची आहे, म्हणून पुणे जर विद्येचं माहेरघर असेल आणि विदर्भातले आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातले लोक तिथे येत असतील तर आमच्या जवळ असलेल्या पुण्याशी आमचा संबंध का नको? तुमची मागणी मान्य नाही झाली तर काय पुढची मागणीच्या पाठपुराव्यासाठी अजून काय आंदोलन करत राहणार आहे आम्ही। आता इतक्यात आता निरोप आलाय, आता आम्हाला नक्की त्याची पडताळणी नाहीये, पण सत्यजित दादा तांबेंना जर अटक केलेली असेल तर हे अतिशय चुकीचं आहे।
पीसफुल मार्गाने, अतिशय शांततेच्या मार्गाने सकाळी 8:30 पासून इथं आंदोलन चालू आहे. कुणीही इथं कुठल्याही प्रकारचं अराजकता माजवलेली नाही किंवा काही केलेलं नाही. फक्त आमच्या मागण्यांसाठी आम्ही बोलतोय. आणि तुम्ही जर आमच्या नेत्यांना अटक करत असाल आणि अशा प्रकारची दडपशाही जर करत असाल तर ही आम्ही मान्य करून घेणार नाही. आणखी एक मुद्दा असा आहे की चाकण आणि तळेगावची जी इंडस्ट्री आहे तिथं जी मुलं काम करतात, ITI झालेली, ती IIT आणि IT मध्ये नाही आहेत. त्या मुलांना 15 ते 20 हजार रुपये पगार आहे आणि ते मुलं तिथं कसे राहणार आहे? कारण त्यांना रेंटच 7-8 हजार रुपये भरावा लागतो. त्यांनी खायचं काय? 1 तासामध्ये जर संगमनेर वरून चाकणला जर रेल्वे जाणार असेल तर ते रोज अपडाऊन करू शकतील. तर असा जो मुद्दा आहे या ओव्हरऑल मुद्द्यासाठी, आणि पुन्हा एकदा मी एक गोष्ट सांगते की या संगमनेर तालुक्याचं कुटुंब म्हणून, प्रतिनिधी म्हणून कोण आहे? जर आमदार माजी आमदार बाळासाहेब थोरातांना सत्यजित तांबेंना जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर आजचे स्टँडिंग लोक काय भूमिका घेतात? त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे ना. या तालुक्यातून तुम्ही निवडून आलेले आहात. याच तालुक्यातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले. या तालुक्यातल्या लोकांनी तुम्हाला बदल काय जो काही लोकांचा असेल बाळासाहेब थोरातांनी मान्य केलं, ठीक आहे, मान्य आहे, दिली. मग तुम्ही आता आहात इथले, तुम्ही पालकमंत्री पण आहात इथले, तुम्ही आमदार आहात तुमचे लोक, तर तुम्ही काय भूमिका घेताय या संगमनेर तालुक्यासाठी? या लोकांचा हा आक्रोश आहे. तर तुम्हाला जर तुमच्यावर जर लोकांनी विश्वास ठेवलेला असेल तर त्या विश्वासाला तुम्ही अजूनही पात्र व्हा आणि संगमनेरला रेल्वे आणण्यासाठी, संगमनेरच्या मुलांच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी, महिलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी. तुम्ही विद्यमान आमदारावर एका प्रकारे आरोप करताय. नाही, त्यांनी सामील व्हायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही हात जोडून विनंती करतोय की तुम्ही आता संगमनेरचे प्रतिनिधी आहात तर तुम्ही सामील व्हायला पाहिजे ना आमच्यामध्ये. जनतेचे प्रतिनिधी आहेत ना, जनतेच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे. विद्यमान आमदार जे आहे त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे होतं असं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. काय सांग? पुणे नाशिक रेल्वे ही फक्त सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे आणि हे आंदोलन लोकशाहीच्या पद्धतीने आणि एकदम शांततेच्या मार्गाने जर चाललेलं आहे तर सरकारने सत्यजित दादांना अटक करण्याचं कारण काय याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं. आणि जोपर्यंत सत्यजित दादांना सोडत नाही, जोपर्यंत पुणे नाशिक रेल्वे होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही. रस्ता सोड. जोरदार निषेध जो आहे तो आंदोलनकर्ते व्यक्त करताना दिसतात. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, हिवरगाव, पावसा, संगमनेर.